नमस्कार, स्वातीस किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आज आपण लाल माठाची भाजी करणार आहोत. तर एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने ही भाजी बनवलेली आहे. तर ह्याच्यामध्ये पण हिरवा माठ पण असतो, तो सुद्धा खायला छान लागतो. तर रेसिपी बघूयात आपण. तर इथे मी माठ स्वच्छ धुवून चिरून घेतलेला आहे. तर ह्याच्यात मी जास्त देठं पण घेतलेली आहेत आणि काही पानं पण आहेत, बघू शकता. तर स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. तर आपण ह्याच्यामध्ये आता फोडणी घालूयात. तर कढईमध्ये तेल घातलेलं आहे 2 ते 3 चमचे. त्याच्यामध्ये जिरे घातलेले आहेत आणि लसूण घेतलेला आहे ठेचून आणि मिरची घेतलेली आहे. तर मिरची कमी जास्त करू शकता. लसूण खूप असा भरपूर घालायचा आहे, एकदम खमंग ही भाजी होते. तर तेल थोडंसंच घालायचं आहे, कारण भाजी दिसताना जास्त दिसते पण शिजली की कमी होते. तर आता आपण छान असं भाजून घेऊयात लसूण आणि मिरची. तर कलर बघा बदललेला आहे लसणाचा. तर ह्याच्यामध्ये चिरून घेतलेली भाजी आपण घालायची आहे. तर भाजी चिरली आणि धुतली की निथळत ठेवायची आहे, जेणेकरून पाणी सगळं निथळलं पाहिजे. तर जास्त भाजीमध्ये पाणी झालं की भाजी जास्त शिजते, तर तशी भाजी खायला चांगली लागत नाही. तर थोडीशी कच्ची असावी भाजी. तर छान अशी मिक्स करून घेऊयात. तर बघू शकता भाजी दिसताना खूप दिसत होती, पण आता शिजेल तशी कमी होते आणि भाजीत पाणी पण बघू शकता. तर मीठ घातल्यावर पाणी पण भरपूर पाणी सुटतं भाजीला, त्याच्यासाठी आधी चाळणीमध्ये निथळत ठेवायची. तर चवीनुसार मीठ घालूयात. आता 2 चमचे शेंगदाण्याचं कूट घालूयात. तर जरा शेंगदाण्याचं कूट जाडसर असेल तर भाजी खायला खूप छान लागते आणि टेस्टी पण होते. तर आता हे मिक्स करून घेऊयात आणि ही भाजी शिजवताना झाकण ठेवायचं नाही, बिना झाकणाशी शिजवायची आहे. तर एका 5 मिनिटामध्येच ही भाजी शिजून तयार होते. जर तुम्ही भाकरी जर करत असाल किंवा भाकरीनंतर जर ही भाजी तव्यामध्ये केली तरीसुद्धा खूप छान लागते आणि पटकन होते. तर बघू शकता भाजी झालेली आहे शिजून, एकदम छान ही भाजी होते. तर रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.